नमस्कार. 2009 नंतरच पहिल्यांदाच असं काही घडणार आहे जे गेल्या 15 वर्षात झालं नव्हतं. हवामान तज्ज्ञांनी यंदा दिलेल्या अंदाजानुसार मान्सून आपल्या वेळेच्या आधीच भारतात दाखल होणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. याआधी 2009 मध्ये अशी स्थिती झाली होती जेव्हा मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता आणि संपूर्ण देशात लवकर पसरला होता. त्या वर्षी पावसाचं प्रमाणही समाधानकारक होतं. यंदा तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून हवामान खात्याने आनंदवार्ता म्हटली आहे. गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदाचा मान्सून विशेष ठरण्याची चिन्ह आहेत. मे महिना म्हटलं की अंगाची लाहीलाही करणारी उकाडाची लाट आणि तडपणारं ऊन अपेक्षित असतं. पण यंदा चित्र वेगळंच आहे. देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, गारपिटी आणि वादळी वारे सुरू आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असतानाच एक भीती मनात घर करत होती, यामुळे मान्सून उशिरा येईल का? पण तज्ज्ञ सांगतात ही सगळे उलथापालथ लवकरच होणाऱ्या मान्सूनची नांदी आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या घडामोडी हा एक सकारात्मक संकेत मानला जातो. बंगालच्या उपसागरात सध्या शक्ती नावाचं चक्रीवादळ निर्माण होत आहे. हे वादळ 22 ते 25 मे दरम्यान आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे ऐकून भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण या चक्रीवादळामुळे वातावरणात वाढणारी आर्द्रता आणि वाऱ्यांची दिशा बदलत असून यामुळे मान्सून लवकर भारतात दाखल होण्यास पोषक परिस्थिती तयार होत आहे. हवामान तज्ज्ञ सांगतात की चक्रीवादळ जरी धोकादायक असलं तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार होतात. यंदा नेतृत्व मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणात 2 ते 4 जूनच्या दरम्यान मान्सून पोहोचू शकतो, जो सामान्य वेळेपेक्षा 5-6 दिवस आधी आहे. हा बदल केवळ भारतातच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियात वातावरणीय घडामोडींचा परिणाम आहे. हवामानातील अस्थिरता आणि बदलते वारे हे यामागचं मुख्य कारण आहे. जरी अवकाळी पावसामुळे नुकसान होत असलं तरी यामागे मोठ्या प्रमाणात सकारात्मक संकेत दडलेले आहेत. यंदा मान्सून केवळ वेळेआधी नव्हे तर पूर्ण क्षमतेने देशभरात पसरू शकतो. शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते आणि हवामान बदलांशी जुळवून घेणं हेच आपल्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे. धन्यवाद.